आणि हे दादा इकडे जे कणक आहे ना त्याला सोडवत आहेत आणि त्याचा फडशात दिवसभरात पाडायचा आहे. बघा पूर्ण हा साग मोकळा केला आहे बघा. सर्व आमची अलिबागची माणसं आहेत आणि आमच्या कोकणातली माणसं गेली आहेत आंब्यावरती. दुपारचे वाजलेत 11:15 आणि मी घरी जेवण बनवलं, मच्छी बनवली, डाळ बनवली, भात बनवला आणि आता परत आम्ही चाललो आहे राजपूत बरोबर. पाईप घेतला एक, हा एक माझा नवीन पाईप होता घरी, तो एक घेतला, कमी पडतो आहे. आणि बाजूने साऊ पण येतं आहे. साऊ पाठ सोडत नाही कसलं पण काम असू दे, घरी असू दे ना इथे असू दे, हजेरी पाहिजे, बरोबर ना? काय साऊ? हां ते शिव नाही ते बघ उड्या मारत येते. तर आता आम्ही चाललो तिघेजण शेतावर आणि आमचे सर्व फंटर जयेंद्र आणि त्याची सर्व पब्लिक जे कणक तोडत होते ते बघू काय कितपत झाले ते. जेवण बनवून आम्ही चालू आहे आता. बघा सगळे मंडळी इथे बसले आहेत. दगडे पावाला कोणा येतं? कोण कोण पोहतो रे? सर्व पोहतात ना? पाणी जाम खोल आहे आणि कशीवर उडी मारू नको, खाली दगडी आहेत, समजलं? इथे खाली सर्व दगडी आहेत आणि या साईडला इथं खोल पाणी आहे, इथे पण खोल आहे पण इथं पुढे दगड नाही आहेत, या साईडला दगडी आहेत. आता आम्ही आलो आहेत नदीवरती काड्यामध्ये. एका ठिकाणी 2 काड्याला आम्ही टाकले आहेत आणि राजपूतने आता परत इथे एक परत टाकायला घेतलं. मी आंघोळ केले, मी काय आता उतरत नाही आहे, पण रात्री जेव्हा काढायची असेल तेव्हा मला उतरायला लागेल ना. होय हां, तेव्हा रात्री मी यांच्यावर उतरणार आहे बरोबर, कारण तेव्हा काळोख असणार आहे. तर आम्ही दोघं मिळून हे कांडाळी रात्री काढणार आहे. नमस्कार मंडळी, कोकणी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजूबाजूचं वातावरण बघा कसं आहे, सुंदर सकाळ, एकदम गारवा आहे. त्या वातावरणावरून माहिती पडेल की मी आज कुठे आलो आहे. मी आलो आहे माझ्या गावी राजापूरमध्ये, कोंडेसूरला, कोकणामध्ये. शिमगा जवळ आला आहे. ढोल, वाजंत्री आणि पालखी हा सगळ्यांचा एक जिवलग विषय आहे. तर एकंदरीत सांगायचं, शिमग्याच्या अगोदर मी आलो आहे आणि नंतर येईन की नाही मला माहिती नाही, कारण आमचा शिमगा बंद आहे. बंद म्हणजे असं की चतुर्शीमध्ये असतो, काही कारणास्तव पूर्ण खेळ चालू नाही, पण पालखी बाहेर पडते, गाव वगैरे फिरून येते. तर आम्ही येतो पालखीच्या पाय वगैरे पडायला, तो विषय वेगळा आहे. तर आता मी चाललो शेतावरती आणि माझ्याबरोबर अलिबागवरून मी 4 जण घेऊन आलो आहे. दाखवतो मला, ते बघा चालत आहेत आणि सुंदर असा नजारा बघा. धुकं पसरलं आहे, एकदम पुसट असं धुकं आहे. या साईडला धुकं जबरदस्त आहे, अजूनही डोंगर दिसत नाही बरोबर स्पष्ट असे. काय करताय? मोठ्याने कुठे गेलाय? कामं काय? हां, आपल्या वाडीतील ग्रामस्थ आहे, माझ्या बाजूलाच घर आहे. तर आता मी चाललो आहे शेतावरती. सकाळीच व्हिडिओ चालू करणार होतो पण सकाळी घाई असते, कारण घरामध्ये पाणी पण आपल्यालाच भरायचं आहे, जेवण पण आपल्यालाच करायचं आहे. भाकऱ्या बनवल्या, वांगे बटाट्याची भाजी बनवली आणि जे मित्र माझ्याबरोबर काम करण्यासाठी आलेले आहेत त्यांना जेवायला दिलं. चहा कॉफी वगैरे झालं सर्व आणि आता आम्ही चाललो आहेत शेतावर. जयेंद्र आलेला आहे त्याच्यामुळे त्याला रस्ता माहिती आहे आणि बाकीची फौज आमची चालली आहे. हे बघा आणि मजा येते त्यांना जरा. गावची सकाळची पहाट म्हणजे जबरदस्त, एकदम थंडगार आहे. अजून पण अलिबागमध्ये थोडीशी गरमी होते, पण इकडे अजून भरपूर धुकं आहे, डोंगर दिसत नाहीत बरोबर. तर सकाळी भरपूर होतं आणि मी रात्री आलो, रात्री 4 वाजता घरी आलो. मी 9 वाजता अलिबागवरून निघालो आणि राजापूरला इकडे माझ्या घरी कोंडेसूरला 4 वाजता पोचलो. झोपलो अजिबात नाही, झोपायला गेलो तर मला झोपच येत नव्हती. 1 तासभर डोळे मिटून होतो पण झोप नाही आली मला. मी घरची कामं उरकली, झाडू वगैरे सर्व घर थोडं साफ केलं. 6 वाजता भाजी वगैरे बनवून चपाती भाकऱ्या वगैरे केल्या तांदळाच्या आणि मग आता नाश्ता करून सर्व चाललो शेतावरती.
फायनली बागेमध्ये एंट्री मारली आम्ही आणि जयेंद्र वगैरे चालले आहेत मशीन घेऊन तिकडे. आणि तुम्हाला काजू दाखवतो. एकदम काजू जबरदस्त आहेत बघा. हिरवे हिरवे गार झालेत. अर्धे मोहरलेत. पण काय माहिती आहे यावर्षी मोहर आम्ही कुठून टाकणार त्याचा काही प्रश्न नाही. हे बघा गारेगार सर्व. 1.5 वर्षाचं झाड आहे. जबरदस्त मोठे झालेत बघा. झाडं माझा जीव की प्राण आहे. त्याच्यामुळे मी झाडं खूप प्रेम करतो. रातांबे पण चांगले झालेत. हे बघा फणसाची जाळी मला वरती करायची आहे. कारण ते मी गेल्या टायमाला तुम्हाला करता नाही आली. पण आता मी उद्या दिवस पण आहे त्याच्यामुळे हे काम करायचं आहे. पाईपलाईन वगैरे टाकून. हे बघा कलम त्याच्यातून वरती निघाले. हे थोडंसं वरती करायचं आहे. ते बाजूचं पण करायचं आहे. तर असं काम आहे. हे फणसाची पण जाळी वर करायची आहे. हे बघा हे मस्त झालं आहे. हे बघा ही तोडायची आहे. कणक कणक. हां आणि हिला हा उंबर पण तोडायचा आहे. हा उंबर आहे ना. उंबराला पण कोसला व्हायचं आहे. लावली बुड्यात का पोचायला. हां आणि हे सायकड बिकड हे करू लागतं. इकडे काय नाही करायचं आहे. म्हणजे एकंदरीत हा सर्व खालचा पट्टा आहे ना तो चोख करायचा आहे. पाईप वगैरे ओढतो आहे. कारण मला लेबर कोण नाही भेटतं. आणि ज्यांना मी घेऊन आलो ना ते झाडं तोडायची कामं करत आहेत. आणि इकडे मदत करते मला साऊ. ती बघा पाईप हे करायला पर्यामध्ये न्यायला. आणि आता मी पर्यामध्ये हे पाईप सर्व असे दाखवतो. असे ओढत नेतो पाईप. अर्धे पाईप मी नेले आहेत पुढे इकडे या साईडे टाकले. अर्धे पर्यामध्ये टाकले आहेत. म्हणजे नदीपर्यंत मी नेऊन टाकले आहेत. आणि हे आता कुठपर्यंत पुरत आहेत. लाईन थोडी चेंज केली आहे. हे बघा हे CPVCचे पाईप आहेत. आणि बाकीचे HD पाईप आहेत बोरवेलचे. हालत खराब झाली. तिकडे जयेंद्र आणि ते सर्व बाकीचे माणसं आहेत ते तिकडचे तोडत आहेत. कणक तोडत आहेत. आणि मी इथं आलो आहे परत. खाली किती खोल आहे. आणि मी डगरीवरती उभा आहे बघा. आणि ते पाईप मी खाली टाकले आहेत. आता दुसऱ्या साईडने जाणार मी. आणि हे बघा असे खाली टाकलेत पाईप. तर आता मी चाललो आहे पर्यामध्ये. आणि ते फक्त ओढून ठेवणार मी. नंतर राजपूत येणार आहे आणि मी दोघेजण ते व्यवस्थित जोडून कपलिंग वगैरे लावून चकाचक करू. आता चाललो. पर्यामध्ये निगडी भरपूर वाढल्या आहेत. आणि हा बघा आता इथून मला घसपडत जावं लागणार आहे. हे बघा किती उंच आहे. मला वाटतं इकडून डुकरं जातात. डुकरांशिवाय इकडे कोणी जाऊ शकत नाही. एवढं उडी मारली. हे बघा आता हे पाईप खालेले आहेत ना ते मी इकडे टाकणार. कारण इथपर्यंत पाईप मी टाकले. आता एक एक पाईप धरून टाकणार आहे. तर आता फक्त मी नुसते ओढत ठेवणार. नंतर कशी सिक्वेन्सप्रमाणे लावणार आहे. कारण पहिले आम्ही पाईप जे जोडले आहेत ना तर त्याच्या युनियन वगैरे बरोबर आल्या पाहिजेत. त्याला ओढायला एक तर माझा हात दुखतो आहे. आणि हे पण हे उलट सुलट झालेत पाईप. तरी पण राजपूत यायच्या अगोदर हे टाकून ठेवतो. नंतर ते आले ते गेले जेवण बनवायला. आणि आता हे सगळे मी पाईपाला टाकून ठेवणार. आणि जे आमच्या इथं माणसं आलेत काम करायला त्यांचं जेवण बनवायला देणार आहे. तर जेवणच आहे. भात बनवणार आहे. आणि राजपूतने नदीतली मच्छी दिली आहे. मळे दिलेत. मळे मच्छीची कालवण बनवणार आहे मस्तपैकी कोकणी स्टाईल. गावठी कोकणी स्टाईलमध्ये मळ्याची मच्छी बनवणार आहे. बापरे हा पाईपवर आहे तो कसा हँडल करता येईल तो बघायला लागेल. टाकून तरी ठेवूया थोडं काम कमी होईल. डुकरं कशी चढतात काय माहिती नाही. डुकर घुशी काय म्हणतात त्याच कारणाने ते घुसत जातात. तर आता अटकलो आहे मी ते थोडा वरती आलो आहे का.
आता पहिल्यासारखं जमत नाही तरी पण आलो. आणि इथं आता मी जो उरलेला माझा पाईप आहे एच डी पाईप तो इथे टाकणार आहे, 2 पाईप. आणि बाकीचे पाईप अजून माझ्याकडे आहेत. बघू कुठपर्यंत पुरतात ते. हे 2 आहेत. आता मी जेवल्याच्या नंतर येणार इकडे, तोपर्यंत इथेच राहू देत. वालियत टाकतो, वालियत टाकले ना मग कोण नेणार नाही. लांबून बघा माझी बाग कशी दिसत आहे. एका लाईनमध्ये काजू लावले आहेत बघा, खूपच छान दिसत आहेत, एकदम जबरदस्त. आता फक्त उद्या काय करणार, ते जाळी वगैरे फणसाने वगैरे लावली आहेत ना, ते जरा वरती करणार. छोट्या झाल्यात त्या काजूला मोहर आले बघा. मेरी मेहनत रंग लाई है. अभी उस पे काजू पकडेगा. काजू पकडणार आहेत माझ्या झाडांना. फक्त एक दुःख आहे की माझं एक केसर आंब्याचे झाड मेलं आहे बघा. ह्या तरी पण ह्या पावसाळ्यात मी ते परत लावणार आहेत. आणि हे दादा इकडे जे कणक आहे ना त्याला सोडवत आहेत आणि त्याचा फडशात दिवसभरात पाडायचा आहे. बघा पूर्ण हा ताग मोकळा केला आहे बघा. सर्व आमची अलिबागची माणसं आहेत आणि आमच्या कोकणातली माणसं गेली आहेत आंब्यावरती. आणि इथं ज्या सुकलेली झाडं आहेत तोडली ना, त्याच्या वंड्या करून इथं ठेवल्यात, म्हणजे आपल्याला ते जळणारे वगैरे कामाला येतील. आणि सर्व जे चकाचक करायचं काम चालू आहे. हा आता उंबर आहे ना, त्याच्या फांद्या कट केल्या आहेत आणि आता पडायला आलेला आहे. त्याच्यामुळे ना त्याला परत पूर्ण कट करणार आहेत. आणि माझी रातांबी आहे ती मोकळा श्वास घेईल, कारण तिला जकडून टाकली होती सर्वांनी. हे इकडचे कणक म्हणजे जांभळ होती, हळद वेल वगैरे. यंत्र का ऐकत नाही, धुवा उडवलाय. सर्व एकदम पद्धतशीर काम चालू आहे. आता जयेंद्राने इकडचे सुकलेले झाड होते त्याचा फडशा उडवलाय आणि सगळी जागा झाली आहे मोकळी. आता उद्या आम्ही इथे करणार आहेत तार कंपाऊंड, म्हणजे खांब मारून घेणार आणि मेमध्ये त्याची तार कंपाऊंड करणार आहेत. कारण फक्त आता जागा मोकळी करायची आहे. सर्व निगडी आणि कणक हळद वेल नुसता किचाड झाला होता. आता उंबर राहिला आहे. उंबराचं बघू काय करायचं ते. मशीन पण एकदम नवीन आहे आणि चांगली दणकवतात तिला. बरोबर ना? हा वरतीच खाली कोणतरी खांदा मारून आणि घेऊन जाईल. आधी राहू देत, नंतर घेता येईल ना, काय वांदे पाणी बिणी घ्या. जातोय जेवण बनवायला आता. तर सावू येतो आम्ही लगेच फटाफट. सावून मी चाललोय घरी आता. आणि सावू कुठे गेली लागते. आणि ती जाणार आहे घरभरणीला जेवायला. कोणाची घरभरणी आहे? गिरीकडे माझा मित्र आहे विजय पागे, त्याचा मुलगा गिरीश गिरीधर. तर त्याच्या घरी घरभरणी आहे, नवीन घर बांधलं आहे. तर सावू तिकडे चांगला डल्ला मारायला जाणार आहे ना, चांगलं रपटं. काय आहे जेवण? काय यशवंत का काय ना जेवण बनवलं? मग कुर्मा भाजी आहे काय? सावून मी चाललो घरी आणि जेवण बनवतो. मळ्याची मच्छी आहे, चांगलं कालवण बनवतो झणझणीत. आणि संध्याकाळी बघू चिकन वगैरे आणू संध्याकाळी. असं शेतातून फिरायला खूप मजा येते. 2 दिवस येतो ना तर खूप एकदम फ्रेश वाटतं, जबरदस्त काहीतरी जगल्यासारखं वाटतं. आणि आत्ताच मी जानेवारीच्या 12-13 तारीखला येऊन गेलो आणि लगेच 1 महिन्यात माझा परत दुसरा राऊंड पण झाला. 1 महिन्यात 4 ते 5 जास्तच राऊंड होतात. आणि गणपती मे महिना हे तर आलेच. एकंदर माझे फेऱ्या सर्व घरी चालूच असतात. पण एवढंच असतं की आले तर स्वतः जेवण बनवून खायचं आहे आणि ज्यांना घेऊन येणार त्यांना पण खायला द्यायचं आहे. बरोबर ना सावू? सावू माझं एक काम करते, माझं पाणी बिणी भरते आणि भांडी बिंडी पण घासते. बरोबर ना? हां, सावू एक काम करते, त्याचे वडील पण काम करतात. आणि माझा काय खांदा दुखतो त्याच्यामुळे मला काय पाण्याला जमत नाही. सावून आणि पप्पाने त्याच्या पाणी भरलं सर्व. मी भाकऱ्या भाजल्या 12 आणि वांग्याची भाजी बनवली होती सर्वांना नाश्त्याला. 2 महिन्याच्या नंतर इथं पोरांचा किलकिलाट, क्रिकेटच्या मॅची सर्व चालू होणार आहे मेमध्ये.
झुंगशान वरून जाऊ ना. दुपारचे वाजलेत 11:15 आणि मी घरी जेवण बनवलं. मच्छी बनवली, डाळ बनवली, भात बनवला आणि आता परत आम्ही चाललो आहे राजपूत बरोबर. पाईप घेतला एक. हा एक माझा नवीन पाईप होता घरी, तो एक घेतला, कमी पडतो आहे. आणि बाजूने साऊ पण येतं आहे. साऊ पाठ सोडत नाही. कसलं पण काम असू दे, घरी असू दे ना इथे असू दे, हजेरी पाहिजे, बरोबर ना काय साऊ? हां, ते शिव नाही ते बघ उड्या मारत येते बघ. तर आता आम्ही चाललो तिघेजण शेतावर आणि आमचे सर्व फंटर जयेंद्र आणि त्याची सर्व पब्लिक जे कनेक्ट तोडत होते ते बघू काय कितपत झाले. ते जेवण बनवून आम्ही चालू आता. मला वाटतं कणकेचा फाडशा बहुतेक उडवला असेल याने, कारण आम्ही गेलो तेव्हा सुरुवात झाली होती आणि बाकीचे पण सर्व तोडलं होतं. बघू कितपत काम होते ते. आणि मी मगाशी पाईप जे टाकलेत ते आता राजपूत माझ्याबरोबर आलेत आणि आम्ही दोघेजण ते पाईप व्यवस्थित लावून घेणार आणि संध्याकाळी कनेक्ट करू बहुतेक. पण आज पंप नाही चालू होणार कारण केबल वगैरे टाकायची आहे. केबल भरपूर वजन आहे, ती घरी आहे, ती आम्ही याने घेऊन येणार आहेत संध्याकाळी. तुम्ही उद्या नाहीत ना, मग संध्याकाळी केबल आणि आता हां आरमाड आहे ती. केबल वगैरे घेऊन हां केबल टाकून द्यायचे. मग कसं होईल की मी पंप उद्या कनेक्ट करू शकतो, प्रॉब्लेम नाही. म्हणजे उद्या पाणी येईल. तर फायनली आता मी शेतात पोचलो आहे. हां चालू आहे, काढून बुडातून काढायला सुरुवात केली नाही, बहुतेकशी काढले. हां नाही तो खडसला. आजचं आमचं काम संपलं आहे. आता उद्या आम्ही येणार आहेत परत. उद्या फायनल करून परत अलिबागसाठी निघणार. हे बघा पूर्ण टीम जयेंद्र आहे आणि इकडे सर्व टीम हाय गाईज. सर्व जी टीम अलिबागवरून आली आहे. आज खूप काम झालं आहे कारण आम्ही रात्री पण जागरण केली, गाडीमध्ये पण जास्त झोपलं नाही आणि कामच काम केलं आज. त्याच्यासाठी लवकर काम झालं आहे. उद्या थोडंसं काम उरलं आहे, दुपारपर्यंत संपवणार आणि मग जेवण वगैरे अलिबागसाठी निघणार. पण संध्याकाळी निघणार, थोडा आराम करणार. चला आता फ्रेश होऊया. संध्याकाळचे वाजले 5:30 आणि आम्ही सर्व चाललो नदीवर आंघोळ करायला. बरेच दिवस नदीवर आंघोळ केली नव्हती कारण मध्ये राऊंड मारतो पण तेव्हा टाईम नसतो नदीवर यायला. आज माझ्याकडे टाईम आहे. बघा सगळे मंडळी इथे बसले आहेत. दगडे पावायला कोणाकोणा येतं? कोण कोण पोहतो रे? सर्व पोहतात ना? पाणी जाम खोल आहे आणि कशीवर उडी मारू नको, खाली दगडी आहेत, समजलं? इथे खाली सर्व दगडी आहेत आणि या साईडला इथं खोल पाणी आहे. इथे पण खोल आहे पण इथं पुढे दगड नाही आहेत, या साईडला दगडी आहेत. चला सर्व आले, राजपूत आले आहेत आणि आपली अलिबागची टीम आहे. आत्ता इथे या दगडीवरून मी उडी मारा. आम्ही लहानपणापासून इथे दगडीवर उड्या मारतो आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता इकडे पण दगड आहे मोठी. तर तिथून पण आम्ही पहिल्यांदा उड्या मारायचे. नदीवर भरपूर दिवसांनी आंघोळ केला कारण आम्ही मे महिन्यात करतो आम्ही आंघोळ. आणि आज योगाला राजपूत कांडायला लागतात म्हणजे आज रात्री माशाची मेजवानी असणार आहे. मिळणार नाही राजपूत? हां मग आता टाकणार 3 कांडाळी टाकणार आहेत आम्ही. बघू किती मासे लागतात. आणि येणार आम्ही रात्री 8 ते 9 वाजता काढायला येणार. नाही भेटले तरी काय बोलू नका. आणि भेटले तर चांगलीच गोष्ट आहे. आणि बाकीचे आपली फंट सगळीकडे आंघोळ करतायत. हाय मजा अलिबागची एन्जॉय करतात इकडे आणि 1 दिवसाची मजा आहे फक्त. आता आम्ही आलो आहेत नदीवरती काड्यामध्ये. एका ठिकाणी 2 काड्याला आम्ही टाकले आहेत आणि राजपूतने आता परत इथे एक परत टाकायला घेतलं. मी आंघोळ केले, मी काय आता उतरत नाही आहे पण रात्री जेव्हा काढायची असेल तेव्हा मला उतरायला लागेल ना. होय हां, तेव्हा रात्री मी यांच्यावर उतरणार आहे बरोबर, कारण तेव्हा काळोख असणार आहे. तर आम्ही दोघं मिळून हे कांडाळी रात्री काढणार आहे. हां पण आपलं जॅकेट आहे म्हणून आपलं बरं आहे ना. 2 कॅन घ्यायचे 5-5 लिटरचे, त्याला झाकण लावायचं आणि ते त्याला माझे टॉवेल बांधायचं आणि त्याच्यावरती बसायचं आणि मग कांडायला सोडायचे. पण ते भरपूर रिस्की होतं, कधी कॅनवर उलटं पण व्हायचं आणि पडायला व्हायचं. पण आपल्याला पोहता येतं म्हणून काही प्रश्न नाही. खोल पाण्यामध्ये जर मासेमारी करायची असेल, कांडायला टाकायची असेल ना,
तर पाय लागत नाही. त्याच्यासाठी ते जॅकेट आम्ही वापरतो आणि मग ती मासेमारी करतो, कांड्याला टाकतो. म्हणजे रात्री पण आपण जॅकेटवरून आरामशीर जाऊ शकतो नदीमध्ये. तर आता मी राजपूतबरोबर त्याच्यासोबत रात्री जाणार आहे, नदीमध्ये उतरणार. आता मी आंघोळ केलं आहे. तर चला जाऊया घरी. मंडळी, फायनली आपलं काम झालेलं आहे सर्व शेतीचं. सर्व पंप वगैरे आम्ही टाकला, पण पंप टाकताना असा प्रॉब्लेम झाला की सर्व जोडून झालं, सर्व कामं आटपली आणि आम्ही लाईटने चालू करायला गेलो, लाईट चालू करायला गेलो तर पंप चालूच होत नव्हता. ना पंपला करंट येत होत ना काही नाही. तर आम्हाला वाटलं की दिवसभराची आणि कालपासूनची मेहनत फुकट गेली. तर आम्ही तशीच टाकून होतो घरी आणि पंप पण, आणि पंप आमचा जाम झाला होता. तरी पण त्याचा फॅन वगैरे खोलून आम्ही रिलीज केला त्याला, तरी पण करंट येत नव्हतं. मग टेस्टर मागवलं घरून आणि बघितलं की मीटरमध्ये वायर कट झालेली होती. मीटरची इथून आपण वायर घेतो सप्लाय, तो कट झालेला होता आणि गरम होऊन ती वायर खराब झालेली. पण बाहेरून आम्हाला ती दिसण्यात येत नव्हती की वायर खराब झाली होती. वायर आम्ही चेंज केली. फायनली पंप चालू झाला. काजूला पाणी वगैरे थोडंसं दिलं, पोल वगैरे टाकले. तिथले सर्व कणक होते जे खास आम्ही ज्या कामासाठी आलो होतो कणक तोडायचे, ते कणक पण तोडून झाले आणि साफसफाई वगैरे सर्व केली. तिकडे आपल्याला परत ते कोकमची झाडे लावायची आहेत आणि त्याच्या बाजूने पोलचं कंपाऊंड करायचं आहे. पण आता सर्व पोल पुरून घेतलेत आम्ही. ते मेमध्ये फक्त मी तिकडे तार ओढली की आपलं सर्व काम पूर्ण होणार आहे. एकंदरीत 2 दिवसाचा दौरा धावता पूर्ण झालेला आहे आणि सर्व मंडळी चालल्यात अलिबागला. तर मंडळी, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. परत भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.